सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्या समोर येऊन राघव आणि सिंधूचे चौकोनी कुटुंब एकत्र होताना आपण बघणार आहोत. वेणू आणि सावीच्या सत्याने अंकुर हा दुसरा तिसरा कोणी नसून तो वेणूच असल्याचे सत्य राघव समोर येऊन सावीची DNA टेस्ट करताच सावीसुद्धा आपलीच मुलगी असल्याचे सत्य समोर येताच सावित्री निघालेल्या सिंधू आणि राघव एकमेकांच्या प्रेमाने एकत्र येतात आणि मधूच्या नाकावर टिचून राघव सिंधूचे चौकोनी कुटुंब एकत्र कसे होते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता काकूने एक भयानक डाव आखलेला असतो. राजश्री ऋतुजाला बरोबर घेऊन काकूने सांगितलेले असते की आता राघव आणि सिंधूला एकमेकांपासून दूर करायचे असेल आणि सिंधूला जर या घरातून हाकलून लावायचे असेल तर त्यासाठी एकच मार्ग आहे. ते ऐकून आता ऋतुजा आणि राजश्री म्हणतात की काय वो वहिनी. तर काकू म्हणते की सिंधूला जर बाहेर हाकलवायचे असेल तर आपण त्या सावीची DNA टेस्ट करायला हवी. ती सावी कुणाची मुलगी आहे हे सिंधू काही सांगण्यास तयार नाहीये. तर आता आपण सावीची DNA टेस्ट करून त्या मंगेशची सुद्धा DNA टेस्ट करायची आणि सावी आणि मंगेशची DNA टेस्ट जर पॉझिटिव्ह निघाली तर सावी ही मंगेशची मुलगी असल्याचे आपल्यासमोर येईल आणि मग आपल्याला सिंधूसोबत त्या सावीला सुद्धा घरातून काढायला सोपे जाईल. आणि आता राघवला सुद्धा हे सत्य समजताच राघवसुद्धा सिंधूला घराबाहेर काढील असा आता काकूने डाव आखलेला असतो. काकूचे ते म्हणणे आता राजश्री आणि रेश्मा दोघींनाही पटलेले असते. मात्र राजश्री काकूला म्हणते की वहिनी मला वाटते की सावीची DNA टेस्ट करण्यात काही अर्थ नाही, कारण सिंधूने जर सावीला आश्रमातून दत्तक म्हणून घेतले असेल तर मग काय उपयोग. तर काकू म्हणते की राजश्री तू त्या सिंधूची बाजू घेऊ नकोस. आणि आता सगळेजण सावीची गुपचूप DNA टेस्ट करण्यासाठी तयार होतात. त्यासाठी आता ऋतुजा आणि रेश्मानी सावीच्या केसाचे सॅम्पल कलेक्ट केलेले असतात आणि त्यानंतर आता गुपचूप काकू ही सावीची DNA टेस्ट करते. तर आता त्यामध्ये मंगेश आणि सावीची DNA टेस्ट मात्र निगेटिव्ह आलेली असते. तेव्हा आता सावी ही मंगेशची मुलगी नसल्याचे समोर आलेले असते. मग आता सावी मुलगी कोणाची याचा आता सर्वांच्या समोर प्रश्न पडलेला असतो. त्यानंतर आता राघव विचार करतो की सावी जर मंगेशची मुलगी नाही तर मग सावी कुणाची मुलगी आहे. त्यानंतर आता राघव विचार करतो की आता आपणही सावीची आणि आपली DNA टेस्ट करायला हवी. तर आता राघवने सुद्धा गुपचूप त्याचे आणि सावीचे सॅम्पल कलेक्ट करून आता DNA टेस्ट केलेली असते आणि आता दोघांची ही DNA टेस्ट पॉझिटिव्ह येऊन आता राघवला मोठा धक्का बसतो आणि सावी ही आपलीच मुलगी असल्याचे आता राघव समोर आलेले असते. त्यानंतर आता इकडे राघव ज्या ठिकाणी सिंधू आणि अंकुरचा अपघात झाला होता त्या ठिकाणाहून जात असताना त्याला तिथे एक जोडपे भेटते आणि त्या जोडप्याकडून राघवला ज्यावेळेस सिंधू आणि अंकुरचा अपघात झाला होता त्यावेळेस त्यांना तिथे 1 ते 1.5 महिन्याचे बाळ मिळाले, पण त्याचा आईवडिलांचा काही तिथे तपास लागला नाही. तेव्हा त्यांनी ते बाळ अखेर एका वर्करला दिल्याचे आता राघवला समजलेले असते. तेव्हा आता सिंधूसुद्धा त्याच दिवशी एका बसमधून तेथूनच जात होते हे आता सिंधूकडून राघवला कळालेले असते. म्हणजे ते 1 ते 1.5 महिन्याचे बाळ दुसरे तिसरे कोणाचेच नसून ते आपलेच बाळ असल्याचा आता राघवला संशय आलेला असतो. तेव्हा आपला अंकुर नक्कीच जिवंत असेल हे आता राघवच्या लक्षात आलेले असते. तेव्हा राघव विचार करतो की आता आपल्याला अंकुरला ते शोधावेच लागेल. तर आता पटकन राघव हा त्या जोडप्याला सिंधूचा फोटो दाखवतो आणि म्हणतो की ही बाई होती का. तर ते जोडपे त्या फोटोकडे बघतात आणि म्हणतात की अहो साहेब ह्या गोष्टीला खूप वर्ष झाली, बरेच दिवस लोटल्यामुळे आम्हाला हा फोटोमध्ये नक्की काही आठवत नाही. तेव्हा लगेचच ते जोडपे म्हणतात की आम्ही ते बाळ ज्या वर्करला दिलं होतं ना त्याचे नाव अभिमन्यू आहे. तर आता त्या वर्करचा पत्तासुद्धा त्या जोडप्यांनी राघवला दिलेला असतो आणि ताबडतोब आता आपल्या अंकुरच्या प्रेमासाठी राघव हा अभिमन्यू कोठारीची भेट घेतो. तेव्हा आता राघव त्या 1.5 महिन्याच्या बाळाची अभिमन्यू कोठारीकडे चौकशी करतो आणि म्हणतो की सर प्लीज मला याची डिटेल्स तुम्ही देताल का. तेव्हा तो वर्कर राघवकडे बघतो तर राघव त्याला लगेच आपले आय कार्ड दाखवतो. तर आता ते आय कार्ड बघून अभिमन्यू ताबडतोब अपघात झालेल्या व्यक्तींची सर्व डिटेल्स बाहेर काढतो. तर आता 3 मुलांची डिटेल्स काही मिळालेली नसते.
त्यातील एक मुलाचे नाव असते अंकित तर दुसरा असतो मास्टर विनू. तेव्हा आता विनूचे नाव ऐकताच आपला अंकुर जिवंत असल्याची आता राघवची खात्री झालेली असते. ताबडतोब त्या मास्टर विनूची डिटेल्स हा राघव घेतो. तर आता अभिमन्यू सांगतात की तो मुलगा खूप आजारी होता आणि मग आजारी असल्या कारणाने त्याच्या कोणत्याही आईवडिलांचा आम्हाला तपास लागला नाही आणि म्हणून आम्ही त्याला सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली. तर आता त्या सिटी हॉस्पिटलचा पत्ता घेताच राघव तेथे जाऊन त्या हॉस्पिटलमध्ये त्या 1.5 महिन्याच्या विनूची चौकशी करतो. तर आता तेथील डॉक्टर रेकॉर्ड रूममध्ये जाऊन त्या 1.5 महिन्याच्या विनूचे सर्व रेकॉर्ड चेक करतात आणि अखेरीस त्यांना ते रेकॉर्ड भेटण्यात यश मिळते. तर आता ते रेकॉर्ड बघून डॉक्टर हा राघवला सांगतात की हो 1.5 महिन्याचे ते बाळ आमच्याकडे आले होते तेव्हा त्याची कंडिशन खूप क्रिटिकल होती. अहो तो वाचण्याच्या अवस्थेत सुद्धा नव्हता. आम्ही त्याच्यावरती खूप उपचार केले आणि अखेरीस 2 ते 3 दिवसानंतर बाळाच्या तब्येतीमध्ये आता थोडासा फरक जाणवू लागला आणि त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा होऊ लागली. तो तापाने फणफणत होता आणि म्हणून तो सततच रडतच होता. तर आता त्याच्या तब्येतीमध्ये उपचाराने फरक जाणवला आणि मग आम्ही त्याच्या आईवडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने आम्हाला त्याचे आईवडील मिळाले नाहीत. म्हणून आता या मुलाचे काय करायचे याची आम्हाला काळजी लागून राहिली होती. त्यानंतर आता मास्टर विनू पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याच्या भविष्यासाठी आम्ही विचार करून त्याला अनाथाश्रमात पाठवले. तर ती सर्व विनूची हकीकत ऐकून आता राघवच्या डोळ्यात पाणी आलेले असते आणि आपण IPS ऑफिसर असून सुद्धा आपल्या विनूची ही काय अवस्था झाली याच्या त्या विचाराने आता राघवच्या डोळ्यातून धारा वाहू लागतात. ताबडतोब आता राघव त्याला ज्या अनाथाश्रमात सोडले त्या अनाथाश्रमाचा पत्ता आता तेथील डॉक्टरांना विचारतो आणि आता विनूच्या प्रेमापोटी लगेचच तेथील सर्व डिटेल घेऊन त्या आश्रमाचा पत्ता घेऊन राघव आता त्या आयुष नावाच्या अनाथाश्रमात आलेला असतो आणि आता त्याचे IPSचे आय कार्ड दाखवून ताबडतोब राघव तेथील मॅडमकडे चौकशी करतो. तेव्हा आता ती मॅडम ते सर्व रेकॉर्ड बघून तिचेही रेकॉर्ड बाहेर काढते आणि खरंच 1.5 महिन्याचा तो विनू त्यांच्या अनाथाश्रमात आल्याचे आता मॅडम राघवला सांगते आणि राघवच्या चेहऱ्यावरती आनंद झळकू लागतो. तेव्हा त्यानंतर मात्र अखेरीस वेगळी डिटेल्स विनूची बाहेर येते. तर आता तेथून सुद्धा विनूला एका आईवडिलांनी ॲडॉप्ट केले होते आणि दत्तक म्हणून ते त्याला घेऊन गेले होते. तर आता राघव रडत असलेला बघून राघव लगेचच त्या मॅडमला म्हणतो की अहो हा माझा विनू आहे आणि मला त्याला एकदा डोळे भरून बघायचं आहे आणि भेटायचं आहे. तेव्हा आता राघवच्या डोळ्यात असलेले प्रेम बघून लगेचच त्या बाई त्या जोडप्याचा ॲड्रेस आणि नाव राघवला देतात आणि ताबडतोब राघव त्या ॲड्रेसवरती आता त्या जोडप्याच्या घरी येतो आणि त्या जोडप्याच्या घरी येताच राघव त्यांना विनूची चौकशी करू लागतो. तेव्हा आता ते जोडपे लगेचच राघवला म्हणतात की आमच्या कार्तिकला तुम्हाला भेटायचं आहे का. तर आता कार्तिक हे नाव ऐकून राघव डचकतो. तर आता ते जोडपे म्हणतात की हो आम्ही लहानपणी त्याला दत्तक आणले होते आणि तोच आता आमचा कार्तिक झाला आहे. तर राघव म्हणतो की मला त्याला अगोदर बघू द्या. तर आता लगेचच ते जोडपे कार्तिकला हाका मारू लागतात. तेव्हा आता कार्तिकला बघून आता राघव त्या जोडप्याला सगळी हकीकत सांगतो आणि म्हणतो की प्लीज मला माझ्या मुलाला एकदा भेटायचं आहे तुम्ही त्याला घेऊन या. तर आता त्या जोडप्याच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलेलं असतं पण नाविलाजानी ते जोडपे आता त्या कार्तिकला बोलावतात आणि कार्तिकला बोलावताच आता राघवसमोर अजून एका मोठ्या सत्याचा उलगडा होतो आणि आता राघव आता विनूच्या म्हणजे त्याच्या अंकुरच्या अगदी जवळ येऊन आता राघवला अंकुर हा कसा भेटतो आणि मग अंकुर भेटल्यानंतर सावी आणि अंकुर हे राघव आणि सिंधूचे मुलं असल्याचे समोर येऊन सिंधूच्या खऱ्या प्रेमाची राघवला जाणीव होऊन त्यानंतर आता राघव हा मधूला फाट्यावर मारून सिंधूला पुन्हा प्रेमाने आता राघव आपलेसे करून राघव आणि सिंधूचे चौकोनी कुटुंब एकत्र होताना आपल्याला बघावयास मिळणार आहे. तर कसे वाटले राघव आणि सिंधूचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.